नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी पाच 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 आपण पाहत आहोत. पार्ट नंबर 5 पर्सेंटेजचा आपण पाहत आहोत. तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये सहर्ष स्वागत आहे. क्वेश्चन्स मी पुन्हा एकदा सांगतो. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी कुणाचं लिहून घ्यायचं राहिलं असेल तर लिहून घ्या. 20% डिस्काउंट वॉज गिवन ऑन अन आयटम ऑन अन आयटम. Another 10% discount was given. Another 10% discount was given. Then what is the total percentage discount given? Then what is the total percentage discount given? अर्णव घुगे, सांग उत्तर तुझं काय असेल पटकीने. 72%. नाही, 72 नाही रे बाबा, त्याची किंमत नाही, त्याची टोटल डिस्काउंट किती दिलं तर 100 मायनस 72 करायचं म्हणजे 28. ज्याचं 28% उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा. ज्यांचे आन्सर 28% आलेले त्यांनी लोअर हँड करा. ओके, लक्ष द्या कसं सोडवायचं. आता बघा, ती नेमकी वस्तूची किंमत माहिती आहे का आपल्याला? नाही. क्वेश्चन मध्ये दिली का? नाही. ती जी आयटम आहे, आयटमची व्हॅल्यू किती आहे माहिती आहे का? नाही. अशा वेळेस ती आयटम अज्युम करायची 100 आहे असं अज्युम करायची. प्रत्येक वेळेस 100च घ्यायचं. आता मला पुन्हा रेज हँड करून विचारू नका 100च घ्यायचं का? तर यस, प्रत्येक वेळेस जिथं माहित नाही तिथे 100 म्हणजे 100च घ्यायचं. 100च घ्यायचं. ओके, मग आता 100 घेतल्यावर बेटा, आता बघा, एक वस्तू आहे 100 रुपयाची. 100 रुपये 20% डिस्काउंट दिले. 20 डिस्काउंट आहे. 20 डिस्काउंट दिले. डिस्काउंट 20%. तर काय होतं बेटा? तर ती वस्तू होते 80 ला. तर ती वस्तू आली 80 झाली. 100 वर 20% डिस्काउंट होतं, ती काय होते? 80 होते. 80 होते. हे तोंडी होतं. 100 वर 20% म्हणजे 80 तोंडी काढता येतं. हे तोंडी काढलं आपण. ठीक आहे. आता बघा परत, बघा, तर त्या वस्तूवर 20% सूट दिली. त्यानंतर परत त्या वस्तूवर 10% सूट दिली. परत त्या आयटमवर 10% डिस्काउंट दिलेले. कशावर? आधी 100 मध्ये 20% डिस्काउंट दिलं. 20% डिस्काउंट दिल्यानंतर किंमत काय झाली? 80 झाली. या 80 वर परत 10% डिस्काउंट दिलं. परत 10%. 80च्या 10%. मी असं लिहितोय 80च्या 10% दिलं. म्हणजेच 80 म्हणून 10 भागिले 100. मग ही किती झाली डिस्काउंट? ही डिस्काउंट व्हॅल्यू किती झाली? डिस्काउंटेड व्हॅल्यू किती होते बघा. ते शून्य गेले, ही शून्य गेले, हे शून्य गेले. 8 रुपये डिस्काउंट झालं. 8 रुपये. हा, 8 रुपये. मग त्याची प्राइस किती होते? 8 रुपये सूट मिळणार आहे 80 वर. तर त्याची प्राइस म्हणजे त्याची किंमत. त्याची सूट दिलेली किंमत, सूट देऊन झालेली किंमत, सूट देऊन झालेली किंमत किंवा त्याची प्राइस किती होते बेटा? तर त्याला म्हणते डिस्काउंटेड प्राइस. डिस्काउंटेड प्राइस. डिस्काउंटेड प्राइस किती? 80 प्राइस होती. 80 वर किती गेली? 8 गेली. किती झाली? 72 झाली. 72 झाली. किती झाली? 72 झाली. आता मग बघा, ती वस्तू, ती जी आयटम आहे, तो आयटम पहिल्यांदा त्याची प्राइस 100 होती, 100 होती. त्यानंतर पहिल्यांदा डिस्काउंट दिलं 20%, प्राइस 80 झाली. परत 80 वर 10% डिस्काउंट दिलं. दर्शन सोनार नाचू नकोस. ओके, 80 वर परत 10% डिस्काउंट दिलं. प्राइस तुला काय झालं? 8 रुपये डिस्काउंट मिळालं. 80 मायनस 8 केलं, 72 झालं. टोटल डिस्काउंट म्हणजे ती वस्तू जी आहे ती 72 रुपयाला मिळते. ओके, टोटल डिस्काउंट किती दिलं मग? टोटल डिस्काउंट, टोटल डिस्काउंट, टोटल डिस्काउंट, टोटल डिस्काउंट, एकूण सूट, एकूण सूट काय असं मग? 100 मायनस 72. ठीक आहे. 72 तिची फायनल प्राइस होती. ठीक आहे. ओरिजिनल प्राइस म्हणून फायनल प्राइस मायनस केली तर काय होतं बेटा? ओके, तर काय राहतं? 28% काय दिले? डिस्काउंट दिलेलं. फायनल डिस्काउंट दिले 28%. कळतंय? तुला डाऊट असेल तर रेज हँड करा. ज्ञानेश्वरी आणि सिद्धी, डाऊट्स आहेत का तुम्हाला? रेज हँड आहे तुमच्या दोघीचा. ज्ञानेश्वरी गवले, ज्ञानेश्वरी, डाऊट असेल तर व्हिडिओ ऑन ठेव, मग विचारतो डाऊट तुला. ओके, डाऊट आहे याच्यामध्ये कुणाला? कुणाला समजलं नाही असं काय आहे का? हा, ओवी, डाऊट आहे का? हा, एकच मिनिट.
अवयवी विचार, हा. अवयवी विचार, हा. अनम्यूट हो. नाही होते. हा सर, हा, बोल. मी मध्ये लिस्ट झाली, हा. त्यामुळे कळलं नाही की ते टोटल डिस्काउंटचं शेवटची स्टेप कळली नाहीये. बरं, सांगतो, थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा प्राइस 100 होती. 100ला 20% डिस्काउंट दिलं, किती झाली प्राइस मग? 80 झाली. 80वर परत 10% दिलं, 80चं 10% किती येतं? 8 येतं. ओके. 80 म्हणून 8 गेलं, किती झाली प्राइस? 72 झाली. मग आता 100ची वस्तू आपण 72ला विकतोय. 100ची जी प्राइस 72ला विकतोय, मग टोटल डिस्काउंट किती दिलं? मग त्याला 100 मायनस 72 केलं, मग 28%. तर टोटल डिस्काउंट किती झालं? 28% झालं. कळतंय? ओके, लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहून घेतलं सगळ्यांनी? एक 2 ते 3च प्रश्न आजचे बाकी आहेत. आता माझ्याकडे एकच प्रश्न आहे शिल्लक, बरं का. आज 40 मिनिटच क्लास होणार आहे. थोडं मला बाहेर जायचं कामानिमित्त, महत्वाचं काम आहे माझं. ओके. आणि उद्या क्लास होईल का नाही त्याची सूचना ग्रुपवर येईल. शक्यतो क्लास घ्यायचा माझा प्रयत्न असणार आहे, पण नेटवर्क पण असलं पाहिजे. म्हणजे मी गावाकडे जाणार आहे संध्याकाळी. उद्या संध्याकाळी, परवा संध्याकाळी 2 दिवस मी गावाकडे आहे. जर नेटवर्क झालं, साथ दिली नेटवर्कचा, क्लास होईल. बघूया, आपण ट्राय तर करूया. हं? हं. लिहून घेतलं सगळ्यांनी? फक्त आता एक एक टाईप राहिला याच्यातला फक्त. तो एक टाईप घेतोय. अजून काही टाईप आहे, तो शेगडीवारीतला टाईप म्हणता येत नाही, कारण ती चक्रवारी व्याजचा टाईप आहे. तो आपण घेतो नाही. ओके. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अ, बसने बसने प्रथम, बरं, असं घ्या, पीएमटी. पीएमटी माहित आहे? पुणे सिटीमध्ये जे ट्रान्सपोर्ट आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे जे पुणे शहरातल्या शहरात जे फिरायला ट्रान्सपोर्ट असतं त्याला पीएमटी असं म्हणतात. ठीक आहे. तर पीएमटीने शेकडा 20 बस भाडेवाढ केली. पीएमटीने 20% भाडेवाढ केली. भाडेवाढ म्हणजे त्याचं जे बसचं तिकीट आहे ते 20% वाढवलं. ठीक आहे. पहिल्यांदा 20% वाढवलं. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतंय? 4 महिन्यानंतर पुन्हा 15% भाडेवाढ केली. 4 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर पुन्हा 15% भाडेवाढ केली. 4 महिन्यानंतर पुन्हा 15% भाडेवाढ केली. ओके. तर शेकडा एकूण किती भाडेवाढ केली? तर शेकडा एकूण तर शेकडा एकूण तर शेकडा एकूण किती भाडेवाढ केली? आता उत्तर काय शेकड्यात आहे? शेकडा एकूण म्हणले म्हणजे टक्केवारीत उत्तर असणार आहे. ओके, उत्तर काय असणार आहे? टक्केवारीमध्ये उत्तर असणार आहे. ओके. चला, इंग्लिश मीडियम विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या बेटा. पीएमटी इन्क्रीज द बस फेअर. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या. पीएमटी इन्क्रीज द बस फेअर बाय 20%. पीएमटी इन्क्रीज द बस फेअर by 20%. After 4 months, it increased the PMT increased the bus fare by 20%. After 4 months, it increased it again by 50%, by 15%, by 15%. हर्षद शिंदे, हो पोचलो तुझं बाय बाय माझ्यापाशी. बाय 15%. So how much percent? So how much percent
did the total fare increase? So how much percent did total fare increase? ओके. हा, आता रोड पुढे 38%. 38%, 38% करेक्ट आन्सर आहे. 38% ज्यांचं आलेलं आहे त्यांचं करेक्ट आन्सर आहे. ओके. 38% लोअर हँड करा. 38% लोअर हँड करा. कसं आलं सर? तर बघा स्टुडंट्स, पीएमटीची जी बस फेअर होती, पीएमटीचं जे भाडं होतं तर आपण 100 पकडूया. तर 100 रुपयाने काय वाढवलं? पहिलं 20% इन्क्रीज केलं. 20% काय केलं? इन्क्रीज केलं. इन्क्रीज म्हणजे वाढवलं. इन्क्रीज म्हणजे वाढ केली, तर 20% वाढ केली. ओके. मग काय आलं रे? भाडं काय आलं? नवीन भाडं आलं 120 आलं, 120 झालं. ओके. 100 बसचं फेअर होतं, बसचं भाडं 100 होतं. त्याच्यामध्ये 20% वाढ केली. त्याच्यामध्ये काय केली? 20% वाढ केली. ते 120 झालं. परत 4 महिन्यानंतर आफ्टर 4 मंथ्स इट इन्क्रीज बाय 15%. म्हणजे परत 4 महिन्यानं 120च्या 15% वाढवलं. 120च्या 15% वाढवलं. तर 120चं 15% किती होतं बघा? 120 इंटू 15 डिवाइड बाय 100. इज इट करेक्ट? मांडणी समजते व्यवस्थित? ओके. 120 इंटू 15 डिवाइड बाय 100. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 5 3 जा 15, 5 2 जा 10. ओके. 2 1 जा 2, 2 6 जा 12. मी काटाकाटी कशी केली ती लक्ष घ्या. मी कॅन्सलेशन कसं केलं लक्ष समजून घ्या. पहिल्यांदा काय केलं मी? हे 0 कॅन्सल केलं. नंतर 5 ने 15 ला डिवाइड केलं. 5 3 जा 15, 5 2 जा 10. हे 2 आलं. इथे 12 होतं. 2 1 जा 2, 2 6 जा 12. इथं 6 झालं. 6 इंटू 3 18. 18 म्हणजे 18 रुपये भाडेवाढ वाढली. 18 रुपये भाडेवाढ वाढली. किती वाढले रे? तर भाडे 120 झालं. 120 मध्ये प्लस 18 वाढलं. म्हणजे किती झालं? 138 झालं. न्यू फेअर. न्यू फेअर बसचं नवीन भाडं. बसचं भाडं किती झालं? 138 झालं. मग हाऊ मेनी पर्सेंटेज? टोटल पर्सेंटेज इन्क्रीज. टोटल पर्सेंटेज इन्क्रीज. इन्क्रीज करूया. किती वाढलं रे? तर किती झालं? 138 झालं. ओके. आधी 100 होतं. मग किती झालं? 138 मायनस 100, 38% काय झालं? वाढलेलं आहे. ओके. सर तुम्ही डायरेक्ट पर्सेंटेज कसं घेता? कारण ते 100 आपण अझम्पशन केलेलं आहे. पर्सेंटेज म्हणजे 100च असतं. ठीक आहे. हा, स्वरा बेटा डाऊट असेल तर विचारा. स्वरा पवार. अनम्यूटची रिक्वेस्ट आली स्वरा तुला. बोल स्वरा. सर मला ते 120 प्लस 18 कसं केलं समजलं नाही, म्हणजे का केलं ते? सांगतो. आता बघ, पहिल्यांदा 100 होती. स्वरा अनम्यूट राहतो. 100 होती. 100ला 20% इन्क्रीज केलं. ओके. स्वरा अनम्यूटच राहा. बाकीच्या बोलू देऊ नको. चिल्ल्या पेटा तुझ्या शेजारची. ठीक आहे. 100ला 20% केलं, 120 झालं. बरोबर आहे. 120 असताना परत 4 महिन्यानं काय केलंय? 4 मंथ्सनं बसचं फेअर आहे ना ते 15% वाढवलं. 120च्या 15% किती येतं? 18 येतं. ओके. मग 120 मध्ये प्लस 18 ऍड केलं मी. 18 मिसळलं 120 मध्ये. कळतंय का सुरा? 120 मध्ये 18 केलं म्हणजे 138. न्यू भाडं किती आलं? न्यू फेअर किती आलं? 138 आलं. 138 कितीचे आहे ते मग? माईक म्यूट कर स्वरा. तुझं घरात खूप आवाज दिसतो. हा. तर 138 आलं. ठीक आहे. मग नवीन भाडं 138 झालं. मूळ पहिलं किती होतं? 100 होतं. नवीन भाडं किती? 138. त्याचा डिफरन्स घेतला, 38% इन्क्रीज झालेला आहे. ओके. हा, सिद्धी विचार बेटा, काही डाऊट आहे पटकीनं? तोच डाऊट होता सर. तोच होता. बरं, ठीक आहे. आराध्या मोरे, तुझा काही डाऊट आहे? आराध्या मोरे. सर तुम्ही ते 138 मधून 100 का मायनस केलं ते मला थोडं कळालं. सांगतो. रीड बघा आराध्या. अनम्यूट राहू दे आराध्या. हा, अनम्यूट राहू दे तुझं माईक. हा, बघ आराध्या, आपलं पहिल्यांदा भाडं 20% वाढलं, 120 झालं. पुन्हा 15% वाढलं, 138 झालं. बरोबर की नाही? मग 100 भाडं होतं, 100चं 138 झालं. मग वाढ किती झाली कसं कळणार आपल्याला? 138 म्हणून 100 मायनस करावं लागेल ना. 138 मायनस 100 करावं लागेल. त्यावेळेस इन्क्रीज झालं कळणार आहे. म्हणून ते मायनस केलं. कळतंय का? हो सर. ओके. हा. ओके. चला पुढल्या आपण प्रश्न घेऊया. ओके.
आज 40 मिनिटं क्लास होणार आहे. आज थोडं अत्यंत इम्पॉर्टंट काम करायला जायचं आहे मला. आणि उद्या क्लास होईल का नाही त्याची माहिती ग्रुपला येईल बेटा. उद्या मी गावाकडे जाणारच आहे गावाकडे उद्या, पण तरी पण मी गावाकडे घेऊन जातो. रेंज असेल नसेल, लाईट असेल नसेल, काही गावाकडलं काही कंडिशन माहीत नसते. मी बरेच दिवस झाले गावाकडे गेलो नाही. दिवाळीनंतर मी गावाकडे गेलो नाही. ओके. तर मग उद्याचं जे असेल क्लासची बद्दल माहिती ते उद्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सूचना येईल. 2 दिवस गावाकडे असणार आहे मी. उद्या परवा शनिवारी येईल बेटा. शनिवार रविवारी येणार आहे मी. हं. शनिवार रविवार वापस येणार आहे. तर पुढला प्रश्न घ्या. एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढवल्यास एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढवली. शेकडा 20 ने वाढवली. एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढवली तर क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल? तर क्षेत्रफळ क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल? तर क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल? ओके. हा. पहा विद्यार्थी मित्रांनो, सोडून दाखवतो मी आता हा प्रश्न. ओके. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. इफ a side of a square increased by 20%, if side of a square if side of a square increased by 20%, if side of a square increased by 20%, then what percentage area of a square increased? Then what percentage area of square increased? Then what percentage area of square increased? ओके. हा हा. समीक्षा बेटा सांग उत्तर. समीक्षा. सर 44%. 44% करेक्ट आन्सर आहे. 44 करेक्ट आन्सर आहे. तर सोडवायचे कसे सर? इझी आहे बेटा. इफ इफ साइड ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाची बाजू 10 पकडा. तर इथे 10च काय घेतलं तुम्ही? तर ते मला 10 सोडवायला सोपं जाणार आहे. 10चं स्क्वेअर करायला इझी जाणार आहे. 10चं पर्सेंटेज काढायला मला इझी जाणार आहे, म्हणून मी 10 घेतलं. तुम्ही 100 सुद्धा घेऊ शकता. ओके. तुम्ही 100 सुद्धा घेऊ शकता. का 100 घ्यायचं? 100 घेऊ. ठीक आहे. 100 ते 100. ओके. 100 घेतलं. इथे साइड ऑफ स्क्वेअर 100 आहे. मग काय आली? त्याची बाजू इन्क्रीज केली. बाजू वाढवली. बाजू. किती वाढवली रे? बाय 20%. 20% वाढवली. किती झाली रिमेन बाजू? 120 झाली. 120. लास्ट क्वेश्चन देतो. ओके. बाजू 20% इन्क्रीज झाली. 120 झाली. किती झाली? 120 झाली. ओके. मग आता क्षेत्रफळ किती फरक पडणार आहे? बघा क्षेत्रफळात. बघा 100 बाजू असताना क्षेत्रफळ काय होतं? हा, बाजूचा वर्ग साइड स्क्वेअर 100चा स्क्वेअर 10,000 आला. ओके. बाजू झाली 120. 120चा स्क्वेअर काय? तर 120 स्क्वेअर 14400. ओके. एवढं वाढलं. ओके. मग आता हे बघा, हे काय केलंय? तर बाजू 100 असताना त्याचा एरिया काढलाय. बाजू 120 असताना एरिया काढलाय. आणि स्क्वेअरचा एरिया काय रे? हा साइड स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे? साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग फॉर्म्युला आहे. बरोबर का? पण हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स करायचा. एरिया कितीने वाढेल? हा जो वाढलेला आहे ना डिफरन्स, हे मायनस केलं तर डिफरन्स कळणार आहे आपल्याला. कळते का? हा. इन्क्रीज्ड एरिया वाढलेले क्षेत्रफळ काय निघणार आहे? 14,400 मायनस 10,000 किती आलं बेटा? 4,400 आलं. ओके. आता हे पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. हे काय करायचंय? पर्सेंटेज मध्ये करायचंय. 4,400 वाढले, तर किती पर्सेंट वाढलं? ओके. पर्सेंटेज मध्ये काढायचंय. थोडं तुम्ही
4,400 वाढले, मग ते पर्सेंटेज मध्ये किती वाढले ते काढायचं बघा. तर 10,000ला 10,000 म्हणजे एरिया 10,000 असताना पर्सेंटेज वाढलं 4,400. एरिया 100 असताना एक्स कालची मांडणी. ओके, याच्या लक्षामध्ये समजतंय का? समजत असेल तर मान हलवा. ओके, म्हणजे एरिया 10,000 असताना इन्क्रीज झाले 4,400. ते एरिया 100 असताना किती इन्क्रीज होईल? कळतंय का मांडणी? हा हा, आता बघा काय करता येईल मग याला. तर 4,400 इंटू 100 इज इक्वल टू एक्स इंटू 10,000. इथे खाली देतो मी 4,400 इंटू 100 डिवाइड बाय 10,000 इज इक्वल टू एक्स. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, हे 4 0 कॅन्सल. काय राहिले? 44% इतके इझी आहे. आता आपण 120 घेतलं म्हणून हे मोठं झालं. आपण जर 10च सर तुमचा माईक म्यूट आहे. माईक म्यूट होता का रे? माझा पूर्ण वेळ माईक म्यूट होता का? मानवी आता शेवटी झालं का म्यूट? बरं, क्वेश्चन समजलाय का? हा ओके, ठीक. याच्यामध्ये डाऊट असेल तर रेझेंट करा. क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर रेझेंट करा. हा, समृद्धी हांगे विचार बेटा. सर ते खाली जे केलं ना तुम्ही ते समीकरण ते समजलं नाही. हे इकडलं हेच की. हा हे काय क्रॉस हा केले, ह्याचं मल्टिप्लिकेशन आले, ह्याचं मल्टिप्लिकेशन आले, हे इकडे खाली भागले गेले, भाग केले, त्याचा समीकरण सोडवलंय. 4,400 इंटू 100 केले. ओके, आणि एक्स इंटू 10,000 केले. ओके, हे 10,000 भागिले झालं. मग हे खालचे 4 शून्य कॅन्सल, वरचे 4 शून्य कॅन्सल, 44. कळतंय? हा सर. हा स्वरा विचारलं आपल्याला. म्यूट कर तुझं, पेक्षा म्यूट कर तुझं. हा स्वरा लवकर विचारा, मला बाहेर यायचंय, लवकर लवकर विचारा. सर आपण 4,400 ला डायरेक्ट भागिले 100 करून काढू शकतो हा, ते येऊ का? शकतं, येऊ शकतं. हॅलो, हो, येऊ शकतं. सर कोणीतरी व्हाईट बोर्ड शेअर केला. एक दिवस काहीतरी राहिलं का नाही, पोर अशी काट करते बघा. आज व्हाईट बोर्ड शेअर करायचं राहील. व्हाईट बोर्ड बराच वेळ झालं शेअर आहे का रे? फोन केला, मला बघावं लागणार आहे. ठीक आहे. हा, तुम्हाला डाऊट असेल लवकर घ्या, लवकर. आर्यन, हा थोडक्यात विचारा. आधी एकच डाऊट घेणार, लास्ट डाऊट घेणार आहे. आर्यन पटकन विचार. हा सर ते स्क्वेअरची स्पेलिंग काय काय स्क्वेअरची स्पेलिंग चुकली तिथे सर. स्पेलिंग महत्वाचं नाही, आपलं उत्तर महत्वाचं आहे. #111 ते शहाण्यास का रे तू बेटा? हा, मूर्ख, नालायक, डुक्कर. सकाळी सकाळी डुकराचं शेण खातो का सकाळ सकाळी नाक बुडवून? हा, #111 नाव टाकून रिनेम केले नाव. लायकी नाही बेटा तुझी.
डुकराचं शेण खात जा सकाळ सकाळी. नाक नाक कसं डुकर कसे खाते शेण म्हणून, तसं नाक म्हणून खात जा. ठीक आहे, आपण थांबूया बेटा. हा, पर्सेंटेज टॉपिक संपला आपला बेटा इथं. नवनीतचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी व्हॉट्सअप ग्रुपला देईन राहिलेले. त्यामध्ये अख्खा नवनीत स्वाध्याय शिकवलेले, त्यामुळे तुमचे नवनीतचे पण सगळे क्वेश्चन कव्हर होतील. ओके. डेमो ग्रुप जॉईन झालेले विद्यार्थी, डेमो तुमचे तुम्हाला शिकवले समजत असेल तर लवकर प्रवेश करून घ्या बेटा. प्रवेश आपले संपत चालेल लवकर.